दरम्यान मराठा आरक्षणाची अंमलबजावणीची आहे त्याला सुरुवात झालेली आणि याच सगळ्या संदर्भात मनोज जरांगे यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचा प्रतिनिधी कृष्णा केंडेनं. पाहूया. महाराष्ट्र शासनानं अधिवेशन घेऊन जे 10% आरक्षण दिलं होतं त्याची अंमल तेव्हा शासन निर्णयासह आता 26 फेब्रुवारीपासून राज्यात मराठा आरक्षण लागू झालेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे काय म्हणतात आपण पाहूया. शासनाच्या वतीनं करण्यात आली आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी मनोज जरांगे पाटील आपल्या सोबत आहेत. काय प्रतिक्रिया आहे? 10% आरक्षणाची अंमलबजावणी 26 तारखेपासूनच या ठिकाणी लागू झाली असं त्यांचं मत आहे कालपासून. ते आरक्षण टिकणार आहे का हा मूळ प्रश्न आहे. क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून ते सुप्रीम कोर्टात जाणार आहे आणि ओपन हिअरिंग होणार आहे का कोर्टात, तर याचं उत्तर नाही. दुसरी गोष्ट, हे जे आरक्षण दिलं ना हे खूप काटछाट करून दिलेलं आहे. सरळ भरतीसाठी बघा तुम्ही नाही आहे, इंजिनिअरिंगसाठी नाही, मेडिकलसाठी नाही. मग हे आरक्षण आहे कशाला? जिथं सरळ भरतीत छोटे छोटे विद्यापीठात ज्या छोट्या छोट्या फीस आहेत त्या ठिकाणी मग तर ते ECBCतून बसतो आम्ही सवलतीतून बसतो ना त्याच्यात. नेमकं ह्या 10%चा फायदा काय समाजाला? काहीच नाही. म्हणजे पहिलं जे ECBCचं होतं त्याचे सगळे रूल याच्यात तोडलेले आहेत सगळे. हे आरक्षण परिपूर्ण पण नाही, हे अर्धवट आहे. याच्यात खूप तोटा होणार आहे मराठा समाजाचा. आणि दुसरी गोष्ट, हे टिकल का? कारण आत्ताच कुणीतरी मान्य न्यायालयात गेलं याचिका दाखल करायला, आलं तर आमचे पाडे वाचायची तीच वेळ. त्यापेक्षा आणखीनही प्रेमानं आणि प्रामाणिकपणानं सांगतो मी, आणखीनही काय शिंदेसाहेब असतील किंवा फडणवीस साहेब, आमची काय वैयक्तिक दुश्मनी नाही, स्पष्ट बोलतो. हो, आमचं तुमचं वैचारिक वाद आहे, दुश्मनी नाही आहे. तुम्ही जे सगळे सोयऱ्यांचं तुम्ही ठरवलं आहे ते द्या. हे टिकलं तर घेत राहतील, नाही टिकलं तर सगळ्या सोयऱ्यांचं आहे. हैदराबादचं गॅजेट आहे, बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे, सातारा संस्थांचं आहे. तुम्ही ते आरक्षण द्या. बरं, आता याच्या पलीकडे बी माझ्या माध्यमातून सांगतो, अधिसूचना तुमच्या अंगावर नाही. OBC विरोधात जायचं काम नाही, कारण त्याच्यामध्ये OBCच्या बांधवांचाही फायदा होणार आहे. सगळ्या जाती धर्माचा सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून फायदा होणार आहे. त्यांचे जर राहिले असली कुणी सगळे सोयरे, ते सुद्धा आरक्षणात येणार आहे. मग सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायला का हरकत? तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा. आम्हाला OBCतून आरक्षण पाहिजे आणि ते आम्ही मिळवणार आहेत. आम्ही 10% आमच्यावर लादू नका. तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करून ते द्या आणि समाजाची नाराजीची उसळलेली लाट शांत करा. विनाकारण तुम्ही अंगावर घेऊ नका. षडयंत्र करून डाव रचायच्या बंद करून गोडी गुलाबीने कसा मार्ग काढता येईल ह्या भानगडीत तुम्ही पडा. तुम्ही बाकीच्या भानगडीत पडलात, आम्ही त्या तुमची रचलेल्या षडयंत्राला खेटायला तयार आहेत. बिंदू नामावली देखील जाहीर करण्यात आली. हो, तेच ती आधीच जाहीर झाली. त्याच्यात काय फायदे आणि काय तोटे, पण समाजात त्याच्यापासून तोटा होणार, ते टिकणार नाहीये. त्यामुळे उगत लादू नका आणि समाजाची नाराजी अंगावर घेऊ नका. ही लाट तुम्हाला परवडणारी नाही आहे नाराजीची. आणि ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.